महाकारुणिक, देवांचे आणि मनुष्याचे शास्ता, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ, सर्वश्रेष्ठ अशा ह्या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना बुद्ध धम्म संघ सर्वश्रेष्ठ असे हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनाचे सुख करता आणि दुःख हरता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या पवित्र दिनी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पवित्र वर्षवासाच्या कालावधीमध्ये या शुभ रात्रीला पवित्र अशा पद्मपानी बुद्ध विहारामध्ये उपस्थित श्रामणेर संघ, पद्मपानी या बुद्ध विहाराचे सन्मान्य अध्यक्ष गायकवाड साहेब आणि तथा सर्व उपासक उपासिका बालक बालिकांनो, आज ज्या परिवारांनी खीरदान करून जे पुण्य अर्जित केलं असे डाके परिवार आणि सर्व उपस्थित माता भगिनी बालक बालिकांनो, पौर्णिमेच्या अनुषंगाने नित्यनेमाने विहारात जाणे, वर्षवासात 3 महिनेपर्यंत नित्यनेमाने विहारात जाणे, वर्षवासात उपोषताला विहारात जाणे, महिन्यात एकदा विहारात जाणे, वर्षवास संपल्यानंतर विहाराकडनं जाणे, कोणीतरी जयभीम घातला पुढे चालले विहाराकडे चाललोय म्हणून लाजत त्याच्या संग येणे, कधीतरी एखादा काहीतरी कार्यक्रम आहे विहारात, कोणाचा जन्मदिवस, कोणाचं लग्न किंवा काहीतरी अशा निमित्ताने येणे आणि जाता जाता इथं काहीतरी आवाज येतोय म्हणून जाऊन पाहावा काय, तर अशा प्रकारे जाऊन पाहणे, तर तिथं आपल्या धम्माचाच कार्यक्रम निघणे, अशा प्रकारचे बौद्ध गुण अनुयायी आहेत, एवढ्या प्रकारचे आहेत. त्यातले तुम्ही नित्य नियमाने येणाऱ्यापैकी आहे, त्यातले तुम्ही नित्य नियमाने येणाऱ्यापैकी आहेत. आणि भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की जे लोक, बाबासाहेब म्हणाले, जे लोक नित्य नियमाने विहारात केवळ वर्षवासाचा कालावधी म्हणून नाही तर बाकी कालावधीमध्ये सुद्धा विहाराने ठरवल्याप्रमाणे, कमिटीने ठरवल्याप्रमाणे किंवा त्या ठिकाणी असलेल्या भिक्षूंनी ठरवल्याप्रमाणे लोक नित्य नियमाने विहारात जातात आणि आपलं कुशल कर्म करतात, तर ते बुद्धाचे अनुयायी या जन्मामध्ये सुख अनुभव करतात. ते लोक मृत्यूच्या क्षणी सजग राहतात आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा ते लोक सुगतीला प्राप्त होतात. सुगतीला प्राप्त झालेले ते लोक स्वतः अनुभव करतात की मी अगोदरच्या भावामध्ये हे कर्म केल्यामुळे आज मला हे सुख प्राप्त होत आहे. अनेक लोकांना कधी कधी या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मला कधी कधी फोन येतात किंवा काही प्रत्यक्ष लोक भेटतात, तर ते म्हणतात कधी कधी, पण ते जी तुमचं प्रवचन आम्हाला खूप आवडतं, हसून खेळून सांगता, पण जेव्हा तुम्ही पुनर्भवाकडे पुनर्जन्माकडे जाता तेव्हा आमचं मन थोडं विचलित होतं. आम्ही मग तेव्हा विचार करू लागतो की अरे हे कसं काय आहे, हे असं काय आहे. तर मग ते बिचारे कधी कधी त्यांचं किंवा इतरांचं मत सांगणं सुरू करतात की म्हणते जी मला ही गोष्ट पटत नाही, किंवा आमचा जो ग्रुप आहे किंवा जो आमचा गट आहे
किंवा आमच्या वयाचे जे लोक आहेत, आम्ही जेव्हा बसतो चर्चा करतो तर तेव्हा आम्हाला हे मत काय आवडत नाही असे लोक सांगतात मला. तेव्हा मग मी त्यांना सांगतो की कोणत्याही भिक्षूने किंवा बौद्ध धर्माच्या प्रचारकांनी कोणत्या गटाला आवडतंय नाही आवडत, कोणत्या लोकांना आवडतंय नाही आवडत, कोणाच्या बुद्धीला पटतंय नाही पटत, धम्माची सत्यता त्यावर आधारित नाही. तुमच्या बुद्धीला पटतं न पटतं, तुमच्या गटाला आवडतं न आवडतं, तुम्हाला ते समजतं ना समजतं, धम्म यावर शिकवायचा नसतो. धम्म हा जसा आहे तसा तो शिकवायचा असतो आणि जसा आहे तसा तो शिकून घेण्याचा स्वभाव बनवायचा असतो. मग आता याच्यावर भक्तीच्या आम्हाला पटतच नाही तर कस काय शिकायचं आहे हा एक प्रश्न उपस्थित होतो. साहजिक आहे. मग त्यासाठी दक्ष भिक्षूंचं, दक्ष प्रचारकांचं हे कर्तव्य असलं पाहिजे की ज्याच्या बुद्धीला पटत नाही त्याच्यावर राग न करता, त्याला सोडून न देता, त्याला कशा शब्दात कळेल, त्याला काय केल्याने कळेल तर त्याच्यावर अनुकंपा करून, करुणा करून त्याला ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर असंच मला काही दिवसापूर्वी श्रामणेर राहिलेल्या एका सद्ग्रस्तांचा फोन आला. बनते मरण पावलेल्या नातेवाईकाच्या नावानं पुण्यकर्म केल्यानंतर ते त्यांना प्राप्त होते हे मी प्रवचनात ऐकलं, पण माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण मला असं वाटतंय की आपल्या धम्मात पुनर्जन्म नाही. म्हटलं कोणाला वाटतंय? म्हणजे मला असं वाटतंय. म्हणजे तुमच्या वाटण्यानं न वाटण्यानं काही फरक पडणार नाही. हा, जर बुद्धाला असं वाटतंय असं जर झालं असतं, बाबासाहेबाला असं वाटतंय जर असं असतं, किंवा अरहंतांना जर वाटतंय असं असतं तर मग निश्चित तिच्यावर विचार केला गेला असता. बाकी मग मात्र जगातल्या कोणाला जरी वाटलं, एखाद्या भिक्षूला जरी वाटलं तर त्या भिक्षूच्या वाटण्यानं वाटण्यानं काही इथं फरक पडणार नाही आहे. कारण धम्म हा त्या भिक्षूचा नाही आहे, ज्याच्या बुद्धीला पटत नाही त्याचाही नाही आहे, अरहंताचा पण नाही आहे, बोधिसत्वांचा पण नाही आहे. त्यामुळे कदाचित एखादी गोष्ट बाबासाहेबांच्या पुस्तकात असेल, एखादी गोष्ट बाबासाहेबांच्या पुस्तकात असेल तर त्याच्यावर आपण खूप चिंतन मनन केलं पाहिजे की या प्रसंगात या बोधिसत्वाने का बरं सांगितलं असेल. तर केवळ बाबासाहेबांच्या बुद्धीला पटलं नाही अशातली ती गोष्ट नाही, बाबासाहेबांनी ती गोष्ट का सांगितली याच्यावर विचार केला पाहिजे. कारण धम्म हा बुद्धाचा आहे, धम्म हा बुद्धाचा आहे. ज्ञान हे बुद्धाला प्राप्त झालेलं आहे, साक्षात्कार बुद्धाला झालेला आहे आणि त्यांनी ते साक्षात्कार प्रवचनाच्या रूपानं 84,000 प्रवचन देऊन तो धम्म प्रकाशित केलेला आहे. 84,000 ग्रंथ प्रवचन न ऐकता, 84,000 प्रवचन न वाचता, 84,000 प्रवचनावर विश्लेषण अनुभव न घेता बौद्ध धम्मावर भाष्य करणं हे अनाडी लोकांचे काम आहे. बौद्ध धम्मात हे नाही ते नाही असं म्हणणं हे अज्ञानी लोकांचं काम आहे, अनपढ लोकांचं काम आहे. आणि अशा अनपढ अज्ञानी लोकांच्या बहकावत येणारे लोक अविद्यावान असतात. ते विद्येपर्यंत पोहोचत नाही, ते सत्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही त्या मताचे नाहीत मी असं समजून तुम्हाला पुढे सांगणं सुरू करतो. त्या बाबाला मी करुणेने सांगितलं की बाबा, तुमच्या बुद्धीला पटत नाही तर तुमची बुद्धी श्रोतापन्नची आहे का? म्हणे नाही. पण जाऊ द्या बाबा, तुम्हाला एखादा तरी जन्म कळला का माग तुम्ही काय होते? ते म्हणे मी पुनर्जन्म मानतच नाही तर कळन कसा? मला ते नका का मानेन, पण कळलाय का तुम्हाला? नाही. बर बाबा ते सोडा, तुमची बुद्धी पुनर्भव, पुनर्जन्म हे जरी नसेल तर चौथ्या ध्यानाची तुमची बुद्धी आहे का? ते म्हणजे चौथं ध्यान काय असतंय? बघा हे प्रश्न कोणाचे आहेत? काय काय भ्रमभ्रांती सुरू आहे? सगळ्या भारतभर ग्रंथ वाचन सुरू आहे. पण जेव्हा आता मी तुम्हाला हळूहळू घेऊन जाईल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपलं सगळ्यांचं ज्ञान सुईच्या टोका एवढं आहे. आता मी घेऊन जातो तुम्हाला हळूहळू, तुम्ही स्वतःच कबूल करता त्या गोष्टी.
मी स्वतः सुईच्या टोका एवढा आहे, तर तुमची काय गत? त्यामुळे मी सांगत असताना मी काय असं गर्वाहंकार म्हणून नाही सांगत, कारण मीच तथागतांच्या त्या ज्ञानाच्या पुढे सुईच्या टोका एवढा सुद्धा अजून पोहोचलो नाही, तर तुमची काय गत? आणि बाबासाहेब म्हणतात मी स्वतःच त्या ज्ञानाच्या सागरात गुडघ्याभर पाण्या एवढा पोहोचलो नाही, असं बाबासाहेब म्हणतात. तर तुम्ही कुठे चालले टोंगळे एवढे? बाबासाहेब तुम्ही वाचलं नाही? बाबासाहेब काय म्हणतात, हा ज्ञानाचा सागर एवढा आहे की जीवनभर जर मी शिकत राहिलो तर गुडघ्या एवढ्या पाण्यात सुद्धा पोहोचू शकणार नाही, एवढं तथागताच्या बोधीचं ज्ञान आहे, असं बाबासाहेब म्हणतात. मग मी त्यांना करुणे म्हटलं, बाबा ही पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे जोपर्यंत शोध लागला नव्हता तोपर्यंत सगळेच लोक असं समजत होते की सूर्य इकडून येतो आणि इकडं जातो. हे उदाहरण मी वारंवार लोकांना सांगितलेलं आहे, कारण हे लवकर समजतंय. बाबा सगळ्या पोप लोकांनी त्यांच्या बायबलमध्ये आणि जिकडे तिकडे सगळ्या जगांच्या डोक्यात आणून दिलं होतं की सूर्यच फिरतो. त्यामुळे पोपला कोण विरोध करणार? पण जेव्हा त्या शास्त्रज्ञांनी प्रॅक्टिकल कॉस्मोसच्या सहाय्याने यानमध्ये जाऊन वेगळ्या ग्रहावर जाऊन मॅक्रो दुर्बिणीतून जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की सूर्य फिरत नाही, पृथ्वी स्वतः भोवती फिरते. आणि फिरता फिरता जेव्हा तिचा जो भाग सूर्याच्या दिशेने येईल तेवढे प्रदेश हे उजेडात असतात, त्याला दिवस म्हणतात. आणि जेवढे भाग सूर्याच्या पुढच्या दिशेला नसतात ते पाठीमागचे जेवढे देश आहेत पृथ्वीवरले त्या तिकडे रात्र असते, त्याला अंधार म्हणतात. आणि मग त्याने पाहिलं की तिचं भ्रमण समान पद्धतीनं आहे आणि ती 365 दिवसामध्ये पूर्ण परिभ्रमणा कंप्लीट करते. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यांनी निशंक सांगणं सुरू केलं, कारण त्याला वाटलं की हे सगळे आंधळे आहेत, आपण डोळस झालोत, तर सांगणं सुरुवात केली पाहिजे. आंधळ्यांना पटणार नाही कारण कोणी डोळस नाही, त्यामुळे मला विरोध होणार आहे, त्यांना माहित होतं. हीच गोष्ट भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर पहिल्यांदा त्यांचं मन तयार झालं नाही धम्म शिकवायसाठी. का? कारण ते म्हणाले मी एकटाच डोळस आहे, हे बिचारे सगळे आंधळे आहेत. डोळस होण्याचं जे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे ते आतापर्यंत कोण ऐकलं बी नाही आणि कोण पाहिलं बी नाही. त्यालाच पाली भाषेत म्हणतात पुब्बे अननुसुते सुचक्षुं उद्पादी. पुब्बे म्हणजे अगोदरचं पुब्बे अननुसुतेसु धम्मेसु, म्हणजे जी गोष्ट अगोदर कोण ऐकली नाही. पुब्बे अननुसुतेसु धम्मेसु चक्षुं उद्पादी, आणि तेच मला चक्षु उत्पन्न झाले. ज्ञानं उत्पादी, तेच ज्ञान मला उत्पन्न झालंय. पन्या उत्पादी, त्या ज्ञानातच मला प्रज्ञा उत्पन्न झाली. विद्या उत्पादी, त्याच्यामध्येच मला विद्या उत्पन्न झाली. आलोको उत्पादी, त्याच्यातच मला प्रकाश उत्पन्न झालाय. आता ज्यांनी कधी पाहिलं नाही ऐकलं नाही ते ज्ञान मला प्राप्त झालंय, आणि ते जर सांगणं सुरू झालं तर त्यांनी पाहिलं नाही ऐकलं नाही, त्यांचा विश्वास कसा काय बसेल? मग त्यांनी असा विचार केला की मी सांगता सांगता कोणाला लवकर दिसेल आणि कोणाला लवकर समजेल. मग ते म्हणे उद्दक रामपुत्तन आलार कलाम ह्या दोघांना लवकर समजेल म्हणे. मग ते दोघे मी मरण पावले होते. मग म्हणे अरे आता यांना कुठं शिकवा? ते रूप आणि अरूप ब्रह्मलोकात गेले होते, असं बाबासाहेब त्यांच्या बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथात लिहितात. मग म्हणे कोणाला सांगावं? मग ते 5 जण दिसले की हे थोडं लवकर समजू शकतात. मग त्या 5 जणाला जेव्हा सांगण्यासाठी गेले तर दुरून त्या 5 जणांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्या 5 जणांनी त्यांना पाहता क्षणी काय म्हटलं माहितीये का? त्यांना तथागत नाही म्हटलं, त्यांना तथागत बुद्ध नाही म्हटलं, भगवान नाही म्हटलं. त्यांना काय म्हणे? भ्रष्ट गौतम येत आहेत. असं काय भ्रष्टाचार केला होता त्यांनी, ज्यामुळे ह्या 5 जणांनी त्यांना पाहिल्याबरोबर भ्रष्ट म्हटलं? भोजन केलं होतं, भिक्षा मागितली होती. कारण 5 जणांचा समज काय होता की बुद्ध होण्यासाठी उपाशी राहून बुद्ध व्हावा लागते. जसं की आता लोक श्रावणात उपास करू लागलेत. बघा हीच गत आहे, जे त्या 5 जणांची जी गत होते तीच लोकांची गत आहे सध्या.
श्रावणात नाही खायचं, मग नंतर खायचं. पहा आंधळे पण आंधळे आहेत लोक, आंधळे, सगळं आंधळेपणा सुरू आहे. आणि कमी नाही 98 आहे, तिच्यात आपल्या 2% काय चालणार आहे? पण 2% सत्य सांगायला मागं पुढे पाहून नाही, आंधळेपणात आहे. काल एक तर उपाशिका येऊन मला म्हणे, भंतेजी श्रावणात याच्यासाठी खाऊ नाही. मला कशासाठी खाऊ नाही? मला वाटलं बा याचं काही संशोधनच आहे का नाही. म्हणे कारण श्रावणामध्ये माश्या पण सुद्धा अंडे घालतात, पक्षी पण अंडे घालतात, आणि सगळेजण पिलाल जेलमध्ये येतात, म्हणून त्यांना अंडे घालू दिले पाहिजे, त्यांना माता बनवू दिलं पाहिजे, आणि त्यांना सगळ्यांना हे करू दिलं पाहिजे, म्हणून श्रावणात खाऊ नये. आणि मला नंतर मोठे झाल्यानंतर त्यानेच खावडर आहे. तर मग मुख्यात बसल्या म्हणे, बरी येऊ का म्हणे, मग या म्हणलं. ही मैत्री किंवा हे दयाभाव हा तुमच्या स्वार्थासाठी आहे, स्वार्थापुरता आहे, याच्यामध्ये सत्यता काही नाही आहे. पण जेव्हा हा शोध, हा संशोधन बुद्धाने केलं, तर मग त्या 5 जणांनी त्यांना पहिलं भ्रष्ट म्हटलं, कारण त्यांनी भोजन केलं. पण जसे जसे तथागत जवळजवळ येत गेले, तेव्हा यांचे मत बदलत गेले, आणि आपोआप त्यांनी तथागतांचं आदरातिथ्य केलं. आणि मग तथागतांना त्यांनी विनंती सुद्धा केली, आणि ते धम्मचक्र प्रवर्तन जे सूत्र आहे, तर त्याला म्हणतात सत्याचा साक्षात्कार होणं. पहिल्यांदा त्या 5 जणाला नाही, एकाच जणाला साक्षात्कार झाला. जे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, बिलकुल हुबेहूब जसंच्या तसंच कौंडिन्याला प्राप्त झालं. तेव्हा भगवान कौंडिन्यपेक्षा जास्त प्रसन्न झाले. का? कारण त्यांना असं वाटलं की 16 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत मी हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जन्म घेतले, तेव्हा मलाही माहित नव्हतं की मी बुद्ध होणार आहे. पण अमरावती नगरमध्ये दीपंकर सम्यक संबुद्ध आले, आणि मला श्रद्धा उत्पन्न झाली. मी चिखलात मला स्वतःला टाकलं, आणि म्हटलं की भगवान तुमचे पाय भरू देऊ नका, माझ्यावरून जा. जेव्हा ते सम्यक संबुद्धांनी माझी श्रद्धा पाहिली, तेव्हा माझ्या मनातला काय भाव आहे, मला याच्या बदल्यात काय पाहिजे, तर तेव्हा त्यांनी पाहिलं की या सत्वाला याच्या बदल्यामध्ये पृथ्वीवरली कोणतीही वस्तू नाही पाहिजे, माझ्यासारखंच बुद्ध होण्याचं बोधी ज्ञान पाहिजे, म्हणून चिखलात पडलेले आहे. हे जेव्हा माझ्या चित्तातली अवस्था त्या बुद्धाने पाहिली, तेव्हा त्या बुद्धाने पाहिलं की मी साधारण नाही आहे, मी बोधिसत्व आहे. मग त्या सम्यक संबुद्धांनी अर्हंत असलेल्या भिक्खू संघाला आदेश दिला की भिक्षूंनो, हे सुमेध साधारण व्यक्ती नाही आहेत, ते भविष्यात होणारे बुद्ध आहेत, माझ्यासारखेच आहेत, म्हणून कोणीही त्यांच्यावर पाय देऊ नये. मग हातातले लोकांनी स्वागत केलेले जे फुलं होते भिक्षूंच्या हातात प्रत्येकाच्या, त्या प्रत्येकांनी सुमेधाच्या अंगावर टाकले, तर सुमेध पूर्ण फुलामध्ये बुजून गेले. बघा, बोधिसत्वाचं स्वागत कोण केलं? अरहंतांनी. हे गोष्टी बघा, बारीक सारीक मी तुम्हाला बरोबर तिकडे घेऊन येतो, मग कळन तुम्हाला. बोधिसत्वाचं स्वागत अरहंतांनी केलं. अरहंतांना बोधिसत्वाच्या अंगावर पाय ठेवण्याचं भगवंतांनी अनुमती दिली नाही. आणि मग म्हणाले, उठया सुमेध, तुमच्या मनाची जी अभिलाषा आहे किंवा जो तुमचा सम्यक संकल्प आहे, तो पूर्ण होण्यासाठी मला बुद्धत्वात दिसलं की 4 असंख्य 1 लाख कल्प आणखी तुम्हाला पुढे जन्म घ्यावा लागणार आहेत, पारमिता पूर्ण करावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही इश्काऊ कुळामध्ये, म्हणजे शाक्य कुळामध्ये, महामायेच्या पोटी, राजा शुद्धोधनाच्या पोटी सिद्धार्थ गौतम नावाने जन्मग्रहण करसान, आणि तिथं तुम्ही बुद्ध बनसान. ही घोषणा अमरावतीमध्ये केली, जी की आता तेलंगणाची राजधानी आहे. ती अमरावती, ही आपली नागपूर जवळची नाही, ती तेलंगणामध्ये आहे सध्या, ती अमरावती. खूप सुंदर आहे. उगाच त्यांनी ती राजधानी नाही बनवली. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, मग त्यांनी म्हटलं की मला तिथं माहीत झालं की 4 असंख्य 1 लाख कल्प आणखी तुम्हाला पारमिता पूर्ण करावं लागणार. आता तुम्हाला आणखी कल्प सांगून टाकतो. कल्प म्हणजे शब्द ध्यानात ठेवा, 4 असंख्य 1 लाख कल्प. एक कल्प किती वर्षाचा असतो? भगवान 2, 5, 10, 100, 1000, 1 लाख भगवान म्हणणं नाही. आकड्या सांगता येत नाही. भगवान उपमा द्या. मग तेव्हा भिक्खू संघाला म्हणतात
की 1 योजन लंबा रुंदा आणि खोल खड्डा खोदायचा. भगवान योजन म्हणजे किती? काही म्हणतात 10 किलोमीटर, कोणी म्हणतात 15 किलोमीटर. आपण 10 पकडा. तो खड्डा भरायचा कशानं? तुम्ही पोहे किंवा काही बनवताना सकाळी सकाळी तेलात टाकता त्या मोहरी, सरसो बारक्या बारक्या, त्यानं तो खड्डा भरायचा. मग त्या सरसो किती बसतील त्या खड्ड्यात? 100 का 200 का 500 का 1000 आकड्यात मोजता येत. मग तेवढ्या त्या सरसो काय करायच्या? 100 वर्षाने एक काढायची. 100 वर्षानं एक काढायची. आणि जेव्हा त्या सगळ्या सरसो त्या खड्ड्यातल्या संपतील तेव्हा एक कल्प होतो. किती? एक कल्प. आणि असे किती? 4 असंख्य 1,00,000 कल्प. आणि लोक म्हणजे पुनर्जन्म नाही. आता इथे किती आकडा आला हा? बुद्ध काय असं 1 आणि 2 आणि 3 जन्मात होतं काय? 5 आणि 6 जन्मात होत ते काय? नुसती एक जरी पारमिता पूर्ण करायची ठरली दान, तर आपली अजून दान पारमिता बी कंप्लीट नाही झाली. पृथ्वीवरल्या सगळ्या वस्तू दान कराव्या लागतात. काय काय केलं पृथ्वीवरला आपण? पृथ्वीवरला काय काय केलं आपण? अजून पृथ्वीवर काय काय नाही. पृथ्वीवरला फार फार तर सफरचंद दान केले आपण. आता हा समजा पृथ्वीवरले केळी दान केली समजा, पृथ्वीवरले चिकू केले समजा. अजून कोण काजू बदाम नाही केले मला वाटतंय, किंवा केले असते समजा कोण काजू बदाम पृथ्वीवरले. कोण ऊस केला असेल, रस केला असेल समजा. पण पृथ्वीवर उत्पन्न होणारं सोनं, पृथ्वीवर उत्पन्न होणारे चांदी, पृथ्वीतून निघणारं पितळ, पृथ्वीतून निघणारं कणिक, पृथ्वीतून निघणारं लाल, पृथ्वीतून निघणारे हिरे, पृथ्वीतून निघणारे माणिक मोती अजून दान केलेत आपण नाही केले. त्यामुळं एक उपासक बनण्यासाठी सुद्धा तुम्ही नाही म्हणू नका की तुम्ही दान केलेलं नाही. तुम्ही अगोदर हे दान केले म्हणूनच तुम्हाला उपासक होण्याची संधी प्राप्त झाली. हे पुरावा आहे त्याचा. ज्याने केलेलं नसतंय त्याला उपासक होण्याची संधी मिळत नाही, त्याला मनुष्य होण्याची संधी मिळते. पण मनुष्य होऊन फायदा नाही, उपासक बनावं लागतंय. आणि ते केवळ त्याच लोकांना प्राप्त होते की ज्यांनी हे बुद्ध धम्म संघ 3 रत्नाला उद्देशून केव्हा ना केव्हा दान पूर्ण केलेलं असतंय, परीक्षा पास केलेली असती. तेव्हाच त्यांना अंगावर पांढरे शुभ्र कपडे आणि कोण्यातरी भिक्षुकडून पंचशील किंवा अष्टशील घेण्याची संधी प्राप्त होती, किंवा विहार मिळते. विहारामध्ये त्यांना कुठं ना कुठं ध्यानशील समाधीचा अभ्यास करण्याची संधी मिळते, अन्यथा मिळत नाही. आता पुन्हा एक नवीन प्रश्न, पहिला सुटला नाही अजून, नवीन टाकला बंदीची तुम्ही. हा पहिला सुटला नाही अजून कोणता? की पुनर्जन्म असतो की नसतो. मग मात्र तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा कौंडिन्यला साक्षात्कार झाला तेव्हा तथागत म्हणाले की 16 संख्ये 1,00,000 कल्प मलाच माहित नव्हतं की मी बोधिसत्व बनून पारमिता पूर्ण केल्या. पण डोळे असलेल्या बुद्धांनी मला तिथं अमरावतीत डोळे आणून दिले. बघा, कोणाला डोळे आले? बोधिसत्वाला. त्याला बी माहित नव्हतं की ते बोधिसत्व आहेत म्हणून. त्यांनाही माहित नव्हतं की 16 संख्ये 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण केल्यात म्हणून. तो प्रश्न तिथं सुटला. काय म्हणे? हे सुमेर, तुम्ही आतापर्यंत 16 असंख्य 1,00,000 कल्प बोधिसत्वाच्या पारमिता पूर्ण केल्यात आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला बुद्धच बनायचे त्यासाठी केल्यात. म्हणून त्या पारमितेला नाव देतो म्हणे अनिश्चया पारमी. अनिश्चय म्हणजे निश्चित नाही बुद्ध कधी होसाल, निश्चित नाही. सुरू आहे आता आपल्या एवढ्यापैकी काय सांगता येत नाही. कोणाच्या पारमिता बुद्ध बनण्यासाठी बी असतील ते बी आपल्याला माहित नाही. सुरू तर आहे श्रद्धेने दान देणं, शील पालन करणं. ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अहंकार नाही, गर्व नाही, दान देताना दाखवण्याची भावना नाही, कुठं पुस्तकात नाव आलं पाहिजे किंवा ग्रुपला तरी आलं पाहिजे कमीत कमी. बाई सगळ्याचे नाव ग्रुपला, आमचं तर नावच नाही आणि आम्ही किती भारी सजवलं किंवा आम्ही किती भारी उदाहरण सांगू लागलो. हा, सगळ्याचे नाव आले बाई नेहमी आमचंच विसरले. काय सांगा सभागती नेहमी नेहमी तुमचं विसरत असं काय सांगा. तर असा कोणताच तुमच्या मनात भाव नाही, निरागस भाव देण्याचा की दिलं ठीक आहे. जर तसं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये भगवान म्हणतात तुमच्या पारमिता काय सांगता येत नाही, बोधिसत्व होण्याच्या एका काय होण्याच्या. पण जेव्हा 4 असंख्य 1,00,000 कल्प निश्चित झालं, तिथून पुढच्या पारमितेला नाव काय भेटलं? निश्चया पारमी. म्हणजे आता निश्चित झालं.
आता त्याच्या पुढे 1 सेकंद पण होणार नाही. काय म्हटले? 4 असंख्य 1 लाख कल्पच्या पुढं 1 सेकंद पण होणार नाही. बरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मध्यान बरोबर तुमचा जन्म होईल. 1 सेकंद पण मागं पुढे नाही. या गोष्टी अशा साध्या नसतात. ह्या जसं विज्ञानाच्या गोष्टी परफेक्ट असतात, तशा बुद्धत्व होण्याच्या, बोधिसत्व होण्याच्या गोष्टी परफेक्ट असतात. जशा त्याचा परफेक्ट असतात. 1 सेकंद सुद्धा मागं पुढे नाही. मग म्हणे तेव्हा 1 सेकंद मागं पुढे होणार नाही. तेव्हा बरोबर तुम्ही बोधिवृक्षाखाली बुद्धच असाल. आणि तेव्हा सांगून मी ठेवलं की बरोबर तुम्ही या पौर्णिमेलाच आईच्या कुशीत असाल. ते बी बराबर 12 वाजताचे असाल, मागं पुढे नाही. बोधिसत्व म्हणून जन्मग्रहण करताना सुद्धा बरोबर 12च्या काट्यावरच तुमच्या आई तुम्हाला उभ्यानं जन्म देईन. ते बी फिक्स बरोबर त्याच टायमात होईल. आणि जन्म जेव्हा तुमचा होईल, जिथं तुमचा पाऊल पडेल तर ते पूर्ण जगाचं मध्य ठिकाण राहील म्हणे. तिथून जग मोजलं, कुठं जरी मोजलं तर समान भरेल. जसं की आपली बेंबी, जसं की आपली नाभी. तुम्ही नाभीपासून तुमचा हात इकडे लांबा करा, तो सारखाच भरण. हा हात इकडे लांबा करा, सारखाच भरण. बेंबीपासून तुमचा तळपाय मोजा, सारखाच भरण. बेंबीपासून तुमचं डोकं मोजा, सारखंच भरण. हा मोरडा तोरडा बारीक झालं तसं नका मोजा बरं. नाही तर मग माणसाबद्दीचे कसं काय, नाही तर असं आकुड बिकुड केला आणि काय असं, तसं नाही. तुम्ही असं बिंदास कोणाचाही मोजा, समान भरण, समान भरण. जसं आपली नाभी आपल्या या लोकायचं, या लोक म्हटलेलं आहे. लोक म्हणजे 3.5 हातल्या शरीराला बी लोक म्हटलंय आणि या सगळ्या ब्रह्मांडाला बी लोक म्हटलेलं आहे. तर जसं समान भरते तसं हे समान भरते. मग त्याच्यानंतर कौंडिन्याला साक्षात्कार झाल्यानंतर केवळ बुद्धत्व प्राप्त झालं एवढी खुशी नव्हती. कशाची खुशी होती? 16 असंख्य अनिश्चित पारमिता, 4 असंख्य निश्चित पारमिता पूर्ण केल्यानंतर जे ज्ञान मला प्राप्त केलंय ते ज्ञान कोणाला देऊ? अरे कोणाला समजणार नाही म्हणून नाराज झालो. पण आता यायला कळलंय म्हणल्यावर म्हणून ती खुशी झाली होती. कळलं तुम्हाला किती खुशी? त्या खुशीचं कारण काय होतं की 1 आणि 2 दिवसात नाही, आपल्याला असं मेहनतीनं समजा तुम्ही साधं पीठ मळलं, तुम्ही पीठ मळलं आणि खुशीनं पीठ मळलं, ज्याच्यासाठी मळलं त्यानं बसून तुमच्या पुढे नुसते 2 चपात्या चहा बरोबर किंवा कशाबरोबर खाल्ल्या तरी तुम्हाला खुशी मिळते. तुम्ही म्हणसाल मला लय समाधान झालं व तुम्ही पोटभर जेवले. इतकं तुझी साधी गोष्ट ही साधी, आणि नाही खाल्ली तर तुम्हाला दिवसभर राग येतोय. दिवसभर ते म्हणते मी खाणारच होतो पण पोट फुगलं. असं कसं फुगलं? 4 वाजता उठले, 5 वाजता उठले आणि तुम्ही असं केलं नाही आणि तुम्ही वाटी भरून खाऊन खाल्ल्या. ते म्हणून का आता काय बिमार पडू का? आपला राग उलशाकवर आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टीत राग आहे आपल्याला. तुम्ही समजा कदाचित कोणाला साडी घेतली तर तुमचं म्हणणं असतंय की लगेच तुझ्या अंगावरची काढ आणि माझी पहिली घाल, तेव्हा तुम्हाला खुशी मिळती. पण त्या बिचारीला त्याच दिवशी 10 मिळाल्यात आणखी साड्या. मग आता 10 पैकी 9 बाजूला राहणार आहेत, कोणाच तरी एक घालणार आहे. पण घडी कोणतरी येऊन सांगते मै थोडा वेळ घाल, मै थोडा वेळ घाल. ती म्हणते माय ती मै बहीण गरिबीची आहे ना, तिची घातली आजचे दिवस, बरं राहू दे मग. तिला बरं वाटत राहू दे मग, आमची उद्या घाल. तर मला सांगा ही काय बुद्धत्वाची गोष्ट आहे का? ह्या साध्या गोष्टी जर तुम्हाला एवढी खुशी मिळती तर 20 असंख्य 1 लाख कल्प टोटल किती? त्या पहिल्या 16 आणि 4 20 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत स्वतःहून जन्मग्रहण करून त्या जन्मात फक्त पुण्य 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 दानाचं, शीलाचं, निष्क्रमणाचं, प्रज्ञेचं म्हणजे 10 पारमिता, 10 पारमिता मैत्रीपर्यंत पूर्ण करून ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि ते ज्ञान जर कोणाला नाहीच कळलं तर कसं होईल? पण ते जर कोणाला कळलं तर किती खुशी होईल. म्हणून भगवान प्रसन्न झाले कौंडिन्याला साक्षात्कार झाल्याबरोबर. आणि मग पाहता कौंडिन्य झाले, महानाम झाले, मग वप्प झाले, मग असं करत बसले आणि करत शेवटी आस्वजित झाले. ते सगळेजण त्या पौर्णिमेपासून ते जेवढ्या दिवशी झाले त्यालाच पुढे नागपंचमी म्हणून सण साजरा करतात, जी की तुम्ही आता मागं साप पंचमी म्हणून केली. मागे जी नागपंचमी झाली ना, या नागपंचमीच्या दिवशी 5ही जण झाले, 5ही जण झाले. म्हणून नागपंचमी साजरी करता येते. कारण भिक्षूला नाग म्हणतात. भिक्षूला काय म्हणतात? नाग म्हणतात. तुम्ही आम्हाला म्हणसाल बघू द्या वंदा मी नाग म्हणते, असं नाही. पाली शब्द येतो. भिक्षूला पाली भाषेमध्ये नाग म्हणतात. त्यांच्या गुरुला तिस्स म्हणतात. त्यांच्या गुरुला तिस्स म्हणतात. पाली ते शब्द येते. म्हणून उपासक उपासिकांनो
त्या बिचाऱ्या सद्ग्रस्ताला मला समजून सांगताना मग म्हटलं, बाबा तुमच्या बुद्धीला पटत नाही, कारण तुमची बुद्धी श्रोतापन्न सकृतगामी अनागामी अरहंताची नाही. तर तुमची बुद्धी 4-5 दिवसापूर्वी तुमच्या घरात तुम्ही कोणकोणत्या वस्तू ठेवल्या त्या सापडत नाही अशी बुद्धी. मला सांगा, तुम्ही ठेवलेल्या सगळ्या वस्तू तुम्हाला घरात सापडतात का? तुम्हाला घरातल्या सगळ्याच वस्तू माहिती आहे का? तुमच्या घरात पेले किती आहेत, ग्लास किती आहेत माहिती आहे तुम्हाला? त्यातले भरलेत किती आणि स्वच्छ किती, वर किती आणि इकडे तिकडे पडलेत किती, याची नोंद आहे का तुमच्याकडं? मग साध्या घरातल्या वस्तूची नोंद नाही. एवढं कशाला माय मावल्यानं? तुमच्याकडे साड्या किती हे तुम्हाला माहित नाही. नाही तर हात वर करा, सांगा बरं एखाद्या महिलांना पक्क सांगा की एवढ्याच आहे. थोड्या टायमात मी कामं सोडतो, आपण मोजायलाच जाऊ. आता काय करा, पाऊस ते बघ नाही सांगता येत तुम्हाला. साधे तुमच्या कपड्याची गिनती नाही तुमच्याकडे, कपड्याची. मग ज्या बुद्धीला साधे घरात किती कपडे हे माहित नाही, पण बुद्धत्व म्हणजे पृथ्वीवरल्या सगळ्या मनुष्याबद्दल, पृथ्वीवरल्या सगळ्या 2 पायाच्या प्राण्याबद्दल, पृथ्वीवरल्या सगळ्या 4 पायाच्या प्राण्याबद्दल, पृथ्वीवरल्या सगळ्या बिना पायाच्या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल, पृथ्वीवरल्या सगळ्या पाण्यातल्या प्राण्याबद्दल, जमिनीवरल्या प्राण्याबद्दल, आकाशातल्या दिसणाऱ्या न दिसणाऱ्या, जन्माला आलेल्या, गर्भाशयात असलेल्या, मरण पावलेल्या आणि म्हातारं झालेल्या, सगळ्या स्मशानभूमीत गेलेल्या साऱ्या लोकांबद्दल ज्यांना ज्ञान आहे, पृथ्वीवरल्या सगळ्या झाडांबद्दल ज्यांना ज्ञान आहे, पृथ्वीवरल्या सगळ्या पशु प्राण्याबद्दल ज्यांना ज्ञान आहे, पृथ्वीवरल्या कणाकणाबद्दल ज्यांना ज्ञान आहे, मागचं 5000 वर्षाचं, पुढचं 5000 वर्षाचं, वर्तमान काळातलं, भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं सर्व ज्ञान ज्यांना आहे त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. ते सम्यक संबुद्ध असतात. आणि त्या सम्यक संबुद्धाचे अनुयायी जर त्या बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेली एखादी गोष्ट सांगत असतील तर लोक काल त्यांना काही घरात ठेवले ते सापडत नाही, ते त्या बुद्धाच्या सारखं म्हणतात की हे मला पटत नाही. तुम्हाला पटून काय फायदा आहे? त्या बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालंय ना त्या गोष्टीचं. मग आता कोणी म्हणून की नाही मला जोवर साक्षात्कार होत नाही किंवा पटत नाही तोपर्यंत मानणार नाही. मग मी त्या बाबाला उदाहरण सांगितलं की बाबा ही पृथ्वी स्वतः भोवती फिरते, हे जोपर्यंत शास्त्रज्ञाने शोध लावला नाही तोपर्यंत कोणाच्याच बुद्धीला पटत नव्हतं की पृथ्वी स्वतः भोवती फिरते. पण पाहता पाहता हळूहळू 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 सगळ्यांच्या बुद्धीला पटू लागलं. कशामुळं? शोध लागल्यामुळं. तसंच एक दिवस असा येईल की बाबासाहेबांमुळे दीक्षित झालेल्या बौद्धांना सुद्धा हळूहळू हळूहळू हळू पहिलं ध्यान पटू लागेल, दुसरं ध्यान पटू लागेल, तिसरं चौथं ध्यान पटेल. मग आकाशा येतनं, संज्ञा येतनं, नेव संज्ञाना संज्ञा अकिंचन येतनं, मग 8 ध्यान समजतील. आणि 8 ध्यानाच्या पलकड जे बुद्धत्व आहे आणि त्या बुद्धत्वात जे हे दिसलंय मग तिथून पुढे पटणं सुरू होईल. आता त्याला लय टाइम आहे. आता त्यापैकी तुमच्यात कोण कोणी एक पहिलं ध्यान प्राप्त झाले माहित नाही. अजून मलाच प्राप्त झालं नाही, त्यामुळे तुमच्यात कोणाला प्राप्त असेल मलाच माहित नाही. आता अजून आपणच त्याला ध्यान प्राप्त झालं नाही पहिलं ध्यान, तर त्यामुळं पुढचं काय काय ते सांगता येत नाही. परंतु उपासक उपासिकांनो, जी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही ती नाही असं म्हणू नाही. समजा समुद्राच्या काठाशी गेलेल्या माणसाने समुद्र पार करता येतो असं अमान्य करू नये. जरी तुम्ही समुद्रात उतरले नाही तरी तुम्ही समुद्र पाहिला तर खरी ना. मग समुद्र पाहिल्यानंतर जर समुद्र पार करून समजा होडीत किंवा जहाजात बसून कोणी जर आलं म्हटलं की मी पार अमेरिकेला जाऊन आलो, कमीत कमी कोरभर का होत नाही समुद्र मी पार केला, तर मला माहिती आहे की समुद्र विशाल आहे, मोजमाप करता येत नाही. काठावरल्या माणसानं काय म्हणायचं? नाही 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 आपल्या विहिरी एवढाच आहे. अज्ञान नाही का? अज्ञान नाही का? मग तो जर म्हणला की समुद्रात जाता जाता 10व्या दिवशी आमच्या जहाजाच्या पुढं एकदम एवढी मोठी माशी आली की ती माशी 100 हात लंबी आणि कमीत कमी 20-30 हात रुंदी एवढी मोठी होती. ते काठावरला म्हणतो चाटा मारता का? आता मला सांगा, परीक्षा या काठावरल्याची आहे का ज्याला दिसली त्याची आहे? मग तो समुद्रातला म्हणतो आता याला कसं सांगू? तो हे म्हणतो माझ्या बुद्धीला पटत नाही. आता तुम्ही सांगा,
आता सांगा त्याच्या बुद्धीला काय म्हणावं? मग त्याच्या बुद्धीला पटत नाही. मग तो काय म्हणतो, चल मग जहाजात बसून आपण पुन्हा वापस जाऊ. मग तो म्हणतोय मला बसायला बी पटत नाही. म्हणजे ज्याची बुद्धी याचं मान्य बी करत नाही, स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहायचे, जहाजात बसायला बी तयार नाही, स्वतः पाहायला बी तयार नाही, मग स्वतः बुद्ध धम्म संघावर श्रद्धा बी नाही, शील पालन करायचं बी नाही, ज्या शीलामुळे ध्यान लागन ते ध्यानही नाही, ज्या ध्यानामुळे प्रज्ञा उत्पन्न होती प्रज्ञाही नाही, जी प्रज्ञा विमुक्ती पथावर तुम्हाला पुनर्भव तुमचे पुढचे मागचे भाव दाखवते तेही नाही, आणि डायरेक्ट म्हणायचं बौद्ध धर्मात हे नाही आणि ते नाही, आणि बाबासाहेब असं म्हणले नाही, बाबासाहेब तसं म्हणले नाही. तर याला काय म्हणतात? समुद्राच्या काठावर असलेल्या माणसागत यांची अवस्था आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आपल्या बुद्धीला काही गोष्टी पटायला थोडा टाइम लागल. म्हणून सध्याच्या घडीला आपण एखादी गोष्ट आहे असंही म्हणू नका, नाही असंही म्हणू नका. प्रयत्नशील राहा, आणि प्रयत्नशील राहिल्यानंतर हळूहळू त्यांचा तुम्हाला उलगडा होत जाईल. तुमचं सर्वांचं रक्षण हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा. जवळजवळ 1 तास पाणी सुद्धा न पिता बुद्धीने या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचा धर्म या ठिकाणी स्पष्ट करून विस्तारपूर्वक आपल्या चित्ताला पटेल अशा प्रकारचा धर्म आपल्याला त्यांनी समजून सांगितलेला आहे. खरोखरच ही धर्मदेशना प्रत्येकाचं कल्याण करणारे असणार आहे.